एक सीन झाला आहे आमच्या बरोबर। नमस्कार मंडळी, अभिराज कलेक्शन 369च्या नवीन कोऱ्या भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे। कसे आहात? मी मजेत, तुम्ही कसे आहात? आज बऱ्याच दिवसांनी गॅप खूप पडतोय, मध्ये मध्ये काय ना काय येतच राहतं। सो आता वाजले आहे सकाळचे 8, तुम्ही बघू शकता। आणि अभिरा आणि अरुण गेले आहे ऑफिसला आणि विश्रांती घेतली आहे पावसाने। मस्त छान सकाळचं क्लायमेट, असं छान छान मस्त असं क्लायमेट झालेलं आहे। पावसाने अशी विश्रांती घेतलेली आहे, ढग भरलेले आहेत, पण आज आराम आहे पावसाला। बघू शकता तुम्ही, मस्त ऊन पडलेलं आहे, छान असं मस्तपैकी। इथे माझी फुलंसुद्धा आली आहेत झाडाला, काही येऊन गेलेली आहेत, काही येत आहेत। मस्तपैकी आजचं सगळे झोपलेले आहेत। आणि आता सकाळची मॉर्निंग झाली आहे, ते कपडे टाकले आहेत सुकत, पावसामुळे घरातच टाकायला लागतात। आता माझं डेलीचं रुटीन जे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे। आता थोडा वेळ बसणार मी, 5-10 मिनटं, आणि पुन्हा सुरू करणार आहे डेलीचं काम रुटीन। कामं काय संपतच नाही बापरे आपली। आता इतके दिवस का कुठे होती मी, काय ना काय मध्ये येतच राहते, आणि नजर बेकार, जबरदस्त नजर। आणि आमचा पायगुणसुद्धा, आम्ही जिथे जातो तिथे सगळ्यांचं भलंच करतो। भलं करतो म्हणजे एक सीन झाला आहे आमच्या बरोबर, तो म्हणजे आम्ही जस्ट रिसेंटलीच आता इथे शिफ्ट झालो आहोत। आधी जिथे राहायचो ती बिल्डिंग गेली रिडेव्हलपमेंटला, तिथून आम्ही इथे आलो राहायला। आम्हाला वाटलं ही बिल्डिंग आहे अजून जाणार नाही, ही सुद्धा बिल्डिंग रिडेव्हलपला गेली आहे। सो आता आमचं खूप धावपळ चालली आहे, पुन्हा शिफ्टिंग चालू आहे आमचं। शिफ्टिंग कंटाळा, आता डायरेक्ट टॉवरमध्येच घेणार, म्हणजे कसं झंझटच नाही डोक्याला इकडून तिकडे। ॲक्च्युली अभिराची स्कूल जवळ होती इथे, म्हणून आम्ही इथे घेतलं, आणि आम्हाला माहीत नव्हतं की ही बिल्डिंगसुद्धा जाईल। आणि ज्यांची कोणाची बिल्डिंग रिडेव्हलपला जात नसेल त्यांनी आम्हाला आमंत्रण करावं त्या बिल्डिंगमध्ये राहायला, कारण आमचा पायगुण एवढा चांगला आहे ना की आम्ही दुसऱ्यांचं भलं करतो लगेच। काय म्हणतात ना, म्हणजे जिथे जातो त्यांचंच कल्याण होतं। सो ज्यांचं कोणाचं रिडेव्हलपचं होत नसेल बिल्डिंगचं, त्यांनी आम्हाला आमंत्रण करावं, आम्ही तिथे येऊ राहायला। मग लगेच ती बिल्डिंग जाते, 2-3 महिन्यात जाते अशी आमचं पायगुणच येतो। ॲक्च्युली आधी सांगतात की नाही जाणार, आणि मग ती जाते। सो आता पुन्हा आम्हाला शिफ्टिंग करायचं, त्या आम्ही गोंधळात जात आहोत। म्हणजे आम्ही रूम शोधतोय, रूम काही आता विक्रोळी, म्हणजे आता सगळं हायफाय झाली विक्रोळी, आणि बजेट भाई भाडं म्हणजे 35-40 शिवाय भाडं नाही येते, आणि डिपॉझिट तर त्याच्यावरचं 1 लाख 1.5 असं डिपॉझिट आहे। सो आता मी त्या गडबडीत, आणि अजून एक गोष्ट आहे, एवढं सगळं करून एवढ्या सगळ्या गडबडीतून सुद्धा आम्ही वेळ काढत आहोत स्वतःसाठी वेळ काढायचा असतो, काढायचाच तो वेळ तुम्ही स्वतःसाठी। तो म्हणजे त्या चालू झाली आहे गोविंदा प्रॅक्टिस, ये गोविंदा रे गोपाळा, आणि आम्ही ती काय मिस करत नाही आहोत। आता मी आंघोळ नाही केली, मी अशी दिसते बुरसटलेली, आता जाणार आंघोळीला, सगळं झाल्यानंतरच मिळत त्यामुळे। आणि आमची प्रॅक्टिस चालू आहे गोविंदाची, मस्तपैकी आम्ही जातो, तिघही जातो, संध्याकाळची आम्ही जातो, रात्रीचे मस्त 2-3 तास तिथे स्पेंड करतो। म्हणजे जे आमची जुनी आठवण होती ती, जशी अभिरा बॉम्ब व्हायच्या आधी आम्ही दिवसभर बाहेर असायचो नवरा बायको,
गोविंदा म्हणा, काही प्रत्येक फेस्टिवल आम्ही बाहेरच, म्हणजे पूर्णच आम्ही बाहेर जायचं, सोशल वर्क करायचं, सोशल वर्कसारखं. तो पुन्हा दिवस आलेले आहेत आमचे गोड गोड, टचू. आता मी तिघही जातो, मस्त गोविंदा प्रॅक्टिस चालवली आहे. ती प्रॅक्टिस थोडीशी तिथे क्लिप आता पुढे ॲड करणार आहे मुलींची आमच्या. सध्या मी मुलींची क्लिप केली. स्टार्टिंग जेव्हा त्यांचं हे होतं, जेव्हा नारळ फोडतात, तो मी त्या दिवशी आम्ही गेलो होतो. सो ते मी थोडं दाखवेन. कॉपीराईट वगैरे येईल म्हणून मला भीती वाटते मी टाकायला, कारण तिथे गाणी वगैरे चालू होती. सो ठीक आहे, आता कॉपीराईट आले तर ते तुमच्यासाठी काही पण ठीक आहे. आता तर मी तो थोडा क्लिप पुढे ॲड करते. क्लिप बघून घ्या. आमच्या मुली कशा हंडी लावणार आहेत, आणि 5 थरच्या हंडी यावेळेला आम्ही लावणार आहोत, 5 थर. सो यावेळी फुल आम्ही एकदम जोशमध्ये आहोत. आम्ही रोज जातो प्रॅक्टिसला, आणि ज्यांना मला बघायचं असेल प्रॅक्टिस कशी मी करते, त्यांनी विक्रोळीला आवर्जून या. आणि अजून एक त्या प्रॅक्टिसमध्ये अथर्व रुखे असतो, तुंबडची मंजुळामधला अथर्व रुखे, कारण त्याच्या घराच्या शेजारीच आम्ही प्रॅक्टिस करतो. सो तुम्ही सगळ्यांनी या, अथर्व रुखेची सुद्धा भेट होईल आणि बघायला या की कशी प्रॅक्टिस करतो. आज संध्याकाळी पण जाणार आहे. आज जमलंच तर मी तुम्हाला दाखवेन थोडंसं क्लिप माझा, की मी कुठल्या बेसला उभी राहते, कशी आता हट्टी कट्टी झाली आहे मी, टुमटुमीत. सो मला कुठे उभं करतात ते तुम्हाला बघायला मिळेल. सध्या थोडं लेडीज कमी येत आहेत, नंतर येतील, पण आम्ही एक महिना आधीच स्टार्ट करतो प्रॅक्टिस सुरू करायला, कारण खूप एफर्ट्स लागतात, त्याला मेहनत लागते. मुलींची अशी काळजी घ्यायला लागते, खाली उभं राहून, बेसला उभं राहून, सगळंच. सो तुम्हाला दाखवणे, अभिराला मला ह्याला अभिराला उभं करायचं आहे खाली. वरती तरी मी एकदा तरी वरती चढवणार, ती अशी डरपोक आहे, कधी तरी बघितलंच नाही, कधी केलंच नाही, बिचारी डरपोक नाही आहे. सो तिला हे नवीन आहे, पण मी ते तिच्याकडून करून घेणार, कारण आमची दोघांची खूप इच्छा आहे, तिला एकदा तरी वर चढवणार आम्ही. लेट्स सी काय करते ती, कसं रिस्पॉन्स करते. सो आम्ही खूप एक्साइट आहोत तिला बघण्यासाठी, ती काय करते आणि करून घेणारच ते मला बघायचं. तो मी क्लिप नक्की ॲड करेन पुढे, जेव्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी जेव्हा ॲड करेन. पण तो मी एक नक्की व्हिडिओ छोटासा एक क्लिप ॲड करेन, ज्या ती उभी राहील प्रॉपर पूर्ण. आता कधी राहणार ते माहीत नाही मला, त्याला वेळ जाईल थोडा, पण मी तो व्हिडिओ टाकणार, क्लिप टाकणार मी, की ती कशी उभी राहते करून. सो आजचा दिवस सुरू झाला आहे सकाळी 6:45 वाजता, आणि आता वाजले आहेत 7:15, आणि हळूहळू आता डेलीचं आपलं रुटीन ढकलायचं. सो चला आता मग आता मी थोडं फ्रेश आंघोळ करते, सगळं आटपते, घरचा पसारा तर नसतोच, तुम्हाला तर माहीत आहे, ठाऊक आहे, प्रत्येक ब्लॉगमध्ये दाखवते मी. असं आता जाणार, आंघोळ करणार, मस्त की देवपूजा, चहा तर मी पितच नाही, पण आज मला चहा आणि चपाती खायचा मूड झालेला आहे. पण चहा चपाती खाली की मला ॲसिडिटी होते, पण मी तरीसुद्धा चहा चपाती आज ट्राय करणार आहे. आणि बघू पुढचं मी आज काय, भाजी तर नॉर्मल आपली जी काय असते ती बघू. आता भाजी खूप आणल्यात, बघू आता काय करायची भाजी. सो आता मी जाते आंघोळीला. तुम्ही सुद्धा आंघोळ केली असेल तर आंघोळ जाऊन करून या, आणि कमेंट्स करा. वॉच टाईम पण छान होतो आहे, व्ह्यूज पण छान वाढत आहेत. कमेंट्स कराल तुम्ही, कंजूसपणा करताय. आता मी थोडं, मला वाटतं आज किंवा उद्या मी लाईव्ह गप्पा गोष्टी करायला, काही आहेत गोष्टी ज्या आपण शेअर करूया एकमेकांना, आहे ना. सो आणि माझा मी एक व्हिडिओ टाकणार आहे की लाईफमध्ये कोणाबरोबर, म्हणजे काय म्हणतात ना, आपण कोणाबरोबर राहिल्यानंतर आपण आपले विचार, आपण किती पुढे जाऊ शकतो, हे सगळं मी शेअर करणार, माझा पर्सनल एक्सपिरियन्सने, आणि जे मी आजूबाजूला बघते ते सगळं मी तिथे शेअर करणार आहे. आय थिंक मी ते लाईव्हवर जाऊन सांगू का इथे व्हिडिओमध्ये यूट्यूबला, तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगा, त्याप्रमाणेच मी तो व्हिडिओ शूट करणार आहे. लाईव्हला जाऊ का इथेच करू हेही तुम्ही मला सांगा. आणि आता मी खूपच बुरशी वाटते, एकदम अशी डल. आणि काल मस्त मी एक फेस पॅक लावला होता तोंडाला, म्हणजे टोमॅटो आणि कॉफी मिक्स, टोमॅटोवरती कॉफी टाकायची आणि मस्त लावायचं, सगळं टॅन असतं तुमचं, टॅन सगळं निघून जातं, बघू शकता तुम्ही. आता मी जाते, आंघोळ करते, आणि नंतर भेटूया थोड्या वेळात.
तोपर्यंत तुम्ही सुद्धा आंघोळ करून या. बाय बाय, टेक केअर. सो फ्रेंड्स, आता दुपारचे वाजले आहेत 2. डायरेक्ट 2 वाजता तुमच्याशी भेट. 2 वाजलेले आहेत आणि आता झालेला आहे अभ्याला आणायचा वेळ. आणि आता थोडे जेवण आहे, दाखवते तुम्हाला. चला तर काय आज मी स्पेशल केलेलं आहे दाखवते. स्पेशल मसूरची आमटी, अख्खा मसूर लाल असतो तो. आणि इकडे आहे अभिराची फेवरेट भेंडी. वाव वाव, बघा काय मस्त आली आहे. अयो पडलं, अयो आई. सो मी समजा धुवून घेणार पहिला. अशा प्रकारे माझं जेवण झालेलं आहे आणि मी नाश्त्याला केला होता सकाळी. आता मी लाईट बंद केलेली आहे थोडं थंड वाटण्यासाठी. आणि पाऊस गेला आणि गरमी स्टार्ट झाली आहे आणि गरमी मला बर्दाश्त होत नाही. आणि सकाळी मी बोलली होती मी चहा आणि लाईट लावतेच, आळू देतोय असं वाटतंय. सकाळी मी केला आहे नाश्ता. काय केलं मी, चहा आणि चपाती करणार होती, पण चहा चपाती नाही केला मी, कारण मला लक्षात आलं मला वापरे नको, ॲसिडिटी होईल मला, ॲसिडिटी. सो मी ते स्किप केलं आणि चपाती. आणि सकाळी मी केली होती भाजी आज तोंडली तुम्ही जे काय म्हणतात ते, त्याची मी भाजी केली होती. सो तीच मी भाजी खाल्ली आणि मस्तपैकी भाजी चपाती खाल्ली. आणि नंतर मग स्टार्ट केलं मी जेवणाला लागली. जेवण झालेलं आहे आता. अजून माझ्याकडे अर्धा तास आहे, पाऊण तास आहे. मी 2:45लाच निघते, स्कूल 2:45ला सुटते, 2:45ला निघते. सो आणि असं मला असं बेचैन होते एकाच ठिकाणी बसल्यावर. पण असं तिकडून तिकडे अशी बसत असते एकटेच. मी टी व्ही लावत नाही, मला टी व्हीचं एवढं क्रेज नाही आहे आपल्या. तर मी माझे फेसबुकला आणि इंस्टा डेकोर डेकोर अदिती हिरेला मी टाकलेला आहे. डेकोर _ आणि अदिती हिरे असं आहे माझं अकाउंट आहे. मी ते हवं तर मेन्शन करते खाली, ह्या व्हिडिओच्या खाली माझी इंस्टाग्रामची लिंक, जिथे मी फक्त प्रोडक्ट्स पोस्ट करते. बाकीचं माझं पर्सनल आहे, जो लिंक मी यूट्यूबला मी जॉईंट आहे, ती लिंक मी कनेक्ट केली आहे, तिथे मी पर्सनल टाकते. आता मी चेंज करणार आहे की जिथे प्रोडक्ट्स आहेत ती लिंक मी यूट्यूबला जॉईन करणार आहे, म्हणजे तुम्हाला बघायला मिळतील माझे प्रोडक्ट्स. तर तिथे मी आजपासून सुरुवात केली आहे. प्री बुकिंग स्टार्ट झाले आहे माझे गणपती प्रोडक्ट्सचे. 2-3 प्रोडक्ट्स गेले आहेत, आउट ऑफ डिलेवरी आहे. पण मी इथे पोस्ट नाही केलं. असं मी व्हॉट्सअपला पोस्ट करते की कोणतं प्रोडक्ट कोणत्या कस्टमरचं डिस्पॅच झालं आहे, ते मी असं केलं नाही आहे. कारण मला त्याच्या आधी मला गोकुळ अष्टमीचे सगळे प्रोडक्ट्स मला पोस्ट करायचे आहेत, बाहेर पाठवायचे आहेत, आउट ऑफ डिलिव्हरी आहे. सो त्यामुळे पहिला आधी गोकुळ अष्टमीचे करणार, नंतर मी गणपतीचे. पण गणपतीचे प्री बुकिंग झाली आहे, आजच आले आहेत ऑर्डर्स 2, तर बाहेरच्या आहेत त्या टचवूड. आणि मग फेसबुकला मी केलं आहे पोस्ट माझ्या पर्सनलला आणि अदिती चाळके हिरेला. आणि अदिती चाळकेच टाकलं वाटतं, मला काय लक्षात नाही, मी पण ते पण अदिती चाळके. एवढे अकाउंट्स केलेत ना मी क्रिएट की मला आता हा कुठला त्याच्यात काय टाकलं असं काय पुन्हाही होतो मला. आणि एक आहे इंस्टाला, ते मी आता इथे ह्या व्हिडिओच्या खाली मी लिंक ती शेअर करते इंस्टाची माझी आणि फेसबुकची सुद्धा, जिथे मी पोस्ट केले आहेत माझे प्रोडक्ट्स. गणपती बाप्पाचे बॅकड्रॉप आलेले आहेत, छान आसन आले आहेत, मस्त समई आसन आले आहेत, लोड आहे, छान आहेत मस्त. मी एक सॅम्पल टाकते की असं आहे. आणि त्याच्यामध्ये व्हरायटीज कलर्स ते तुम्ही जेव्हा मला विचाराल की हे प्रोडक्ट आहे अवेलेबल किंवा ह्याच्यामध्ये डिटेल्स पाठवा, मी तेव्हा शेअर करते प्रोडक्ट. त्याच्यामध्ये व्हरायटीज असतात, कलर्स असतात, सगळ्यात मी शेअर करत नाही. फक्त मी एक डेमोसाठी मी टाकते की हां बाबा हा एक प्रोडक्ट आलेला आहे, त्याच्यात मग छान तुम्हाला व्हरायटीज मिळतील. सो तिथे जाऊन तुम्ही चेक करा. आजपासून मी स्टार्ट केलं आहे आणि मी आता रोज टाकणार आहे तिथे फेसबुकला आणि इंस्टाला माझे पोस्ट मी करणार आहे. आणि इथेसुद्धा मी करणार आहे यूट्यूब शॉर्ट्समध्ये पण टाकणार आहे. आता आज मी टाकलेलं आहे, संध्याकाळवर मी टाकणार आहे, संध्याकाळी नक्की चेक करा. आणि आता मी जाणार आहे थोड्या वेळाने अभिराला घ्यायला.
पुन्हा माझी स्पीड वाढलेली आहे, अशी अशी पटपट बोलायची. ती हळूहळू मला जमत नाही, पटापट बोलायला मला आवडतं आणि मोठा आवाज आहे माझा एकदम. तर असं नॉर्मली जरी बोलली मी तर सगळ्यांना वाटतं अरे बापरे किती जोरात बोलते, त्यांना काहीच नाही तेच नाही. सो हळू मला जमत नाही बोलायला. सो आणि असं हळू मग असं घाबरलं असं वाटतं काय कॉन्फिडन्स लेवल नाही याच्यामध्ये. सो आता माझा आवाज मोठा असल्यामुळे लोक काय वेळेला गैरसमज होतो लोकांचा की ही भांडतेच आहे काय, आमच्याशी उद्धटच आहे का, हिला जास्त इगोचं आहे का. तर असं काही नाही आहे, माझा आवाजच तसा आहे, इनबिल्ड आहे, इनबिल्ड ते. सो तसं काय हे मिसअंडरस्टँडिंग करू नका. आणि व्हिडिओज बघा, प्रोडक्ट्स बघा, जुने व्हिडिओसुद्धा बघा छान. आणि आता आम्ही या 2 दिवसात एका ठिकाणी जाणार आहोत, छान असं मंदिरात जाणार आहोत. शंकराचं नाही, हे वेगळं आहे थोडं, तिथलं मी कॅप्चर करणार आहे फुल आणि तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हीसुद्धा आवर्जून जा आणि तिथला अनुभव घ्या. पॉझिटिव्ह अशी एनर्जी, आम्ही नेहमी जातो, बऱ्याच आमच्या फेऱ्या असतात तिकडे वर्षातून. तर तुम्हीसुद्धा जा आणि तुम्ही तिथे जवळपास कोण राहतात त्या एरियामध्ये तेही सांगा तुम्हाला त्याचे अनुभव कसे आलेले आहेत, कारण आम्हाला येतात, नक्की येतात टचवूड. सो तुम्हीसुद्धा जा, मी ते सगळं कॅप्चर करणार आहे आणि टाकणार आहे मी ह्या 2-3 दिवसात. हा व्हिडिओ पहिला येणार, नंतर त्याच्यानंतर अजून येणार आहे. तुम्हाला आधी दहीहंडी दाखवणार आहे की दहीहंडीमध्ये काय धमाल असते, काय मजा असते ती आधी दाखवणार आहे. शूट करणार आहे मी, कशी मुली चढतात, थर चढतात आमचे मुलींचे, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आता भेटूया. आता अभिरा येईल, जेवायला बसतो. संध्याकाळीची लगबग तर तुम्हाला ठाऊकच असते काय असते माझी गडबड घाई, पाणी भरा, मशीन लावा. आणि आज स्टडी आता एक्झाम झाली आहे अभिराची, छान मस्त टचवूड, तिला A+ मिळाला आहे टचवूड. एक्झाम पण झाली आमची, एकदम फटाफट असतं. आता सेमिस्टर येईल, फर्स्ट सेमिस्टर. आणि काय म्हणते आपलं, आता मग संध्याकाळी बघूया आता काय होतं आहे. तोपर्यंत वेट अँड वॉच. संध्याकाळी काय छान असलं अजून काय दाखवण्यासारखं मी दाखवेन. आणि जमलंच तर मी इथूनच तुम्हाला शूट दाखवेन, पण खूप लांबून दिसेल, थोडं धुरकट ब्लर दिसेल ह्याचं हंडीचं. मी संध्याकाळी स्वतः जाणार आहे पर्सनली आणि ते तुम्हाला दाखवते काय धमाल असते ती, किती मजा असते, किती मजा करतो ती. आणि ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल, हां हे पण एक आहे, ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल, लेडीज असो किंवा मुली असो किंवा कुठून लांबून बाहेरून येतात ह्याला प्रॅक्टिसला, ज्यांना खरंच मनापासून वाटतं की आपण हंडीमध्ये जावं, एन्जॉय करावं, ज्यांना आवड असते त्या लांबूनसुद्धा येतात. काही मुली मुलुंडवरून येत आहेत, काही घाटकोपर भांडूपवरून येत आहेत. तुम्हालासुद्धा इंटरेस्ट असेल, जे आता की मला कोण बघत असतील नवीन सबस्क्रायबर, तर त्यांनी नक्की या. आमचं काय म्हणतात वेलकम आहे, वेलकम. आणि आमचं मंडळाचं कोणतं मंडळ आहे ते मी खाली लिंकमध्ये लिहिणार आहे, माझा नंबर टाकणार आहे. ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी मला आधी कॉल करा, मग मी त्यांच्याशी बोलेन आणि मग आपण तिथे भेटू डायरेक्ट आपल्या प्रॅक्टिसच्या येते, हंडीच्या येते. सो आता भेटूया, आता संध्याकाळी बघूया काय धमाल येते. आता चला तर मग आता अभिराला जाते मी आणायला स्कूलला. अजून थोडा वेळ आहे, अजून थोडंसं काहीतरी सर्च करते मी, अजून काय तुम्हाला मला खूप काय करायचं आहे, सांगेन हळूहळू सांगेन. आणि घराचं म्हटलं तर लवकर प्रे करा की आम्हाला छान असं आमचं मनासारखं घर मिळू दे. सध्या तरी मला रेंटवरतीच हवं आहे, कारण मला आमचं थोडंसं काहीतरी एक प्लॅन आहे. सो मला सध्या रेंटवरतीच आहे. सो त्यासाठीसुद्धा मी सगळ्यांना प्रे सांगते की आम्हाला लवकर घर मिळू द्या. आणि काय प्लॅन आहे तेही सांगणार आहे, पण नंतर झाल्यानंतर. आणि मी आधी सांगितलं की कधीच काही होत नाही आणि तुम्हीसुद्धा कधी कोणाला सांगू नये, जवळचं असो कोण असो, आमका असो, फलाना डेमका असो आणि टिमका असो, त्याला कोणालाही सांगू नका की तुमचे प्लॅन्स काय असतात, पुढचे प्लॅन्स ते कधी सक्सेस होत नाही, किती जवळचं असून देत. फक्त हे 4 भिंतीमध्येच तुमच्या ठेवायचे असतात. आणि तुमचे घरचे जे 4 भिंतीच्या आत राहतात ना त्यांना सांगायचं, बाहेरच्यांना कधीच सांगू नये, घरच्यांनासुद्धा सांगू नये. घरच्यानंतर सरप्राईज द्या, नाही ती पण गुड न्यूज आहे ना, ती पण सांगा तुम्ही. सो भेटूया आता अभिराला आणल्यानंतर, काय तिची मजा धमाल जरा जरा स्कूलमधून. आणि माझे जुने व्हिडिओज बघा प्लीज, आणि वॉच टाईम वाढू द्या टचवूड. आणि कमेंट्स करा, कंजूस लोक आहात तुम्ही, पण थोडं कमेंट्समध्ये थोडा तुमचा हात थोडासा असा उठत नाही कमेंट्स करायला, टाईप करायला करत जा. मला लाईव्हवरती खूप कमेंट्स येतात, पण तिथे माझं लाईव्हमध्ये चॅटिंग माझं ना लाईव्ह चॅट होत नाही, म्हणजे
मी आधी व्हायचं लाईव्ह काय बिघडलं आहे काय माहीत नाही काय झालं प्रॉब्लेम, तर प्लीज इथे कोण मला नवीन सबस्क्रायबर आहेत आणि त्यांना आयडिया असेल की मला पण ॲक्च्युली आहे आयडिया, पण आता वेळ मिळते मला कुठं मी शोध मी काय चुकून मिस्टेक केले कुठलं बटन दाबलं आहे, तर प्लीज इथे ज्यांना नॉलेज असेल की लाईव्ह चॅटमध्ये मॅसेजिंग कसं करतात, रिप्लाय कसं देतात, तर कुठलं बटन दाबल्यानंतर काय चालू होतं, तर प्लीज मला इथे मला कमेंट्स करा, त्या जेणेकरून मला ते चालू करेन आणि लाईव्हमध्ये गेल्यानंतर मी ते चॅट करेन. कारण लाईव्हमध्ये एवढे मला रिप्लाय येतात, एवढं चॅटिंग येतं समोरून, कारण बघणारे मला समोरून खूप असतात, म्हणून त्यातलं 1-2 जरी तिला हाय हॅलो तरी करत असतील ना, आणि ॲक्च्युली करतात ते त्यांचं येतं मला हाय हॅलो, पण मी करू शकत नाही, असं काहीतरी झालं आहे प्रॉब्लेम. तर प्लीज मला तुम्ही इथे सांगा मला कसं करतात ते, काय सेटिंगमध्ये कुठलं जाऊन काय बटन दाबायचं आहे, माझ्याकडून काहीतरी चूक झाली आहे असं मला वाटतं 100%. तर तुम्ही जरा प्लीज मला कमेंट्स करून सांगा, ह्याच्यासाठी तरी कमेंट्स करा प्लीज, ज्यांना कोणाला माहीत असेल त्यांनी, आणि जे कोण नवीन सबस्क्रायबर असतील त्यांनी मला नवीन जे बघत असले लवकरात लवकर त्यांनी शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करून सांगा की माझे हा व्हिडिओ आणि जुने व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत आणि अजून याच्यामध्ये काय प्रोग्रेस करावा, अजून तुम्हाला काय बघायचं आहे, काय इन्फॉर्मेशन हवी आहे, काय शिकायचं आहे माझ्याकडून तेही सांगा. इथे मी बसलीच आहे तुम्हाला सांगण्यासाठी. सो आता भेटूया आता संध्याकाळची धमाल डायरेक्ट हंडीच्या ग्राउंडवरती. तोपर्यंत वेट अँड वॉच. सो फ्रेंड, हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून सांगा. आता याच्या पुढचा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे आम्ही जिथे गेलो होतो देवदर्शनाला तिथला असेल. त्या व्हिडिओमध्ये मी जरी दिसली नाही तरी अरुण आणि अभिरा असेलच, कारण शूट मी करते. सो हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्कीच सांगा आणि पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. तोपर्यंत टाटा बाय बाय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, साईनाथ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.